स्थानी पोहोचलेले आहेत। जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा भाऊबीजेच्या निमित्तानं हे सगळे बहीण भाऊ एकत्र येताना दिसतायत। जयजयवंती या राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी आहेत आणि यंदा त्या उद्धव ठाकरेंचं देखील औक्षण करणार आहेत भाऊबीजेच्या निमित्तानं। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण जर पाहिलं तर नुकताच उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो त्यांच्या बहिणीच्या घरी म्हणजेच जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानाकडे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळात राज ठाकरे हे सुद्धा जे ते त्यांच्या घरी जाताना आपल्याला पाहायला मिळतील। विशेष बाब म्हणजे की एवढ्या वर्षांनंतर ठाकरे कुटुंब, ठाकरे बंधू आणि बहीण एकत्र भाऊबीज हा सण जो आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतील। ही राज ठाकरेंच्या घराबाहेरची एक दृश्य आणि दुसरी ही जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घराबाहेरची ही दृश्य आपण जे ती माझाच्या दर्शकांना दाखवतात। आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करायची ती म्हणजे की उद्धव ठाकरे स्वतः थेट जे ते जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी आलेले पाहायला मिळत आहे। तर दुसरी आता काही वेळातच राज ठाकरे यांचा सुद्धा थापा जो आहे तो त्यांच्या बहिणीच्या दिशेने जाईल। त्यामुळे कौटुंबिक जवळीक जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। कालच जे ते उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जे ते आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर आज भाऊबीजेनिमित्त हे संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळतील। उद्धव ठाकरे हे जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी असतील, त्यासोबतच राज ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी औक्षण जे ते या ठाकरे बंधूंना जयजयवंती ठाकरे देशपांडे करतील। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे जे ते राज ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजे शिवतीर्थ या ठिकाणी येतील। त्या ठिकाणी उर्वशी ठाकरे बरोबर आहे, राज ठाकरे सुद्धा काही वेळातच इकडे दाखल होणार आहेत। अजय, तू सोबत रहा। सूरज सावंत आपले प्रतिनिधी हे जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानाबाहेरून आपल्या सोबत आहेत। सूरज, उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आता भाऊबीजेचा सोहळा इकडे रंगणार आहे। नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे सपत्नीक रश्मी ठाकरे यांच्यासोबत आता जयजयवंती देशपांडे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यांना रिसीव्ह करायला स्वतः जयजयवंती देशपांडे यांचे पती हे आलेले आपल्याला पाहायला मिळाले। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून या दोनही भावांचा जो भरत मिलाप आहे हा आपल्याला पाहायला मिळतो आहे। विविध कार्यक्रम असतील घरचे यामध्ये देखील एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्याच गोष्टी या वाकडण्याजोग्या आहेत। दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थावरती पहिल्यांदा भाऊबीज करताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे एकूणच ठाकरे कुटुंबीय ह्या दिवाळीच्या सणानिमित्त पहिल्यांदाच एकत्रितरित्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे सुद्धा इथे येणार आहेत असं कळतंय। साधारण किती वेळात ते तिथे पोहोचतील? नक्कीच उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांचा देखील ताफा हा त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेलाच आहे आणि थोड्याच वेळात ते देखील या ठिकाणी पोहोचतील आणि खरं तर एकत्र येण्यासंदर्भातलं नियोजन होतं का याबाबत अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र राज ठाकरे यांचं कालचं जे नियोजन होतं त्यानुसार जयजयवंती यांच्या घरी ते येणार होते हे कळल्यानंतर उद्धव ठाकरे हे देखील येणार असल्याची माहिती मिळाली। मात्र दोघांनी एकत्र न येता उद्धव ठाकरे हे प्रथम पोहोचलेले आहेत। राज ठाकरे हे थोड्याच वेळात हे या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर हा भाऊबीजेचा जो कार्यक्रम आहे हा जयजयवंती देशपांडे यांच्या घरी होणार आहे। बरोबर आहे, सध्या आपण दृश्य पाहतोय राज ठाकरे हे निघालेले आहेत। अमित ठाकरे देखील त्यांच्यासोबत आपल्याला दिसत आहेत आणि जयजयवंती देशपांडे यांच्या घरी ही सगळी भावंड एकत्र जमणार आहेत आणि भाऊबीजेचा सोहळा इकडे रंगणार आहे। कौटुंबिक कार्यक्रम आहे, कौटुंबिक गाठीभेटी आहेत, पण त्याला पार्श्वभूमी निश्चितच आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणि खास करून मुंबई महानगरपालिकेची। या दोन भावांमध्ये निर्माण झालेली ही जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतेय। मराठीच्या मुद्द्यावरून सगळ्यात पहिल्यांदा हे दोन भाऊ एकत्र आले आणि त्यानंतर पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये 8 वेळा या भावंडांची भेट झालेली आहे। कधी गणपतीचं निमित्त होतं, कधी वाढदिवसाचं निमित्त होतं, तर आता दिवाळीचं निमित्त आहे। काल सुद्धा उद्धव ठाकरे हे मधुवंती ठाकरे अर्थात राज ठाकरे यांच्या मातोश्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते। जो दीपोत्सव मनसेच्या वतीनं करण्यात आलेला होता शिवाजी पार्कवरती, त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं।
आणि अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत अमित ठाकरे सुद्धा त्यांच्या गाडीमध्ये आहेत आणि राज ठाकरे काही वेळातच त्यांच्या बहिणीच्या घरी म्हणजे जय जयवंती ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतील. आता ही त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत. अनेक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी गर्दी करून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मागे सुद्धा गाडी आहे, त्याच्यातून सुद्धा कुटुंब जे आहे ते निघालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे पुढच्या गाडीत जे आहेत ते अमित ठाकरे राज ठाकरे एकत्र होते, तर मागच्या गाडीत शर्मिला ठाकरे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ते अत्यंत आनंदाचं आणि खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर सणानिमित्त ही सगळी कौटुंबिक भेट आणि कौटुंबिक सगळे एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे शर्मिला ठाकरे सुद्धा आणि त्या ठिकाणी रश्मी ठाकरे पोहोचले आणि शर्मिला ठाकरे आता राज ठाकरे यांच्या सोबत जाताना पाहायला मिळतील. आतमध्ये राज ठाकरेंची सून आणि मुलगी हे सगळे या ठिकाणी आपल्याला असलेले पाहायला. त्यामुळे हे सगळे जे ते आता भाऊबीजेच्या निमित्तानं निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे जे ते भाऊबीजेच्या निमित्त असलं तरी आज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब एकत्र भाऊबीज साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही जी आहे ती जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी जाण्याची दृश्य जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळातच ही सगळी मंडळी जी आहेत ती भाऊबीजेसाठी पोहोचतील आणि मग हा संपूर्ण कौटुंबिक सणाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल. राज ठाकरे यांचं औक्षण केलं जाईल, उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं जाईल. आता एक महत्वाची बाब म्हणजे की ज्या आहेत त्या उर्वशी ठाकरे असतील किंवा मग शर्मिला ठाकरे असतील, हे सगळेच मंडळी जे आहेत ते जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी गेलेले. त्यामुळे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं औक्षण नेमकं कुठं केलं जाणार, कारण की भाऊ जो आहे तो भाऊबीजेला बहिणीच्या घरी जात असतो नेहमी. आणि जर असं पाहिलं तर मग आदित्य आणि तेजस ठाकरे हा उर्वशी ठाकरे म्हणजे शिवतीर्थ या ठिकाणी येणं अपेक्षित होतं. पण आता स्वतः उद्धव ठाकरे जे ते जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी गेलेले पाहायला मिळतात, म्हणजे त्यांच्या बहिणीच्या घरी गेलेले पाहायला मिळतात. राज ठाकरे आपल्या सख्या बहिणीच्या घरी गेलेले पाहायला मिळतात. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की अनेक वर्षानंतर हे कुटुंब एकत्र सणासाठी, आणि जो भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे, जो बांधवांचा नात्याचा सण आहे, बांधिलकीचा सण आहे, त्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे हा कौटुंबिक सोहळा जो आहे तो पार पडणारे अत्यंत खेळीमेळीचं वातावरण या संपूर्ण कुटुंबात असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जो मागच्या अनेक वर्षांपासूनचा एक धूसर रेष होती, बोलणं चालणं बंद होतं, संवाद बंद होता, तो मराठीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला संवाद आता कौटुंबिक जवळीक वाढवण्यात यश मिळाले. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून जी जवळीक तयार झाली त्या मराठीच्या मुद्द्यावरून कुटुंबांना एकत्र आलं आणि आता हे संपूर्ण कुटुंब एकत्र सण जे ते साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आजच्या या संपूर्ण सणानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आजचे फोटो नेमके कसे असतील, कारण की ज्या वेळेस राज उद्धव एकत्र भेटलेत, मग ते शिवतीर्थ निवासस्थान असो किंवा मग मातोश्री निवासस्थान असो, बरोबर आहे. या सगळ्याचीच उत्सुकता आहे. अजय, थोडंसं थांबवते. राज ठाकरे पोहोचलेले आहेत जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानाबाहेर.